हॅलो, गुड मॉर्निंग. आज आपण बी भाग 1 सेमिस्टर 1 पहिला टॉपिक आपण यापूर्वी बघितलेला आहे. त्या पहिल्या टॉपिक मध्ये सर्वसाधारणपणे प्राकृतिक भूगोलाच्या व्याख्या, प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती, प्राकृतिक भूगोलाच्या शाखा आणि प्राकृतिक भूगोलाचं महत्व हा भाग बघितलेला आहे. या तासाला आपण दुसरा एक भाग आणि तो महत्वाचा बघणार आहे आणि तो भाग म्हणजे टॉपिक नंबर 2 वातावरण, अर्थात त्याला इंग्लिशमध्ये ऍटमॉस्फिअर असं म्हणतो. विषय प्रवेश करत असताना या टॉपिक मध्ये अनेक मुद्दे आहेत. ते मुद्दे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. प्रस्तावनेमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की पृथ्वी हा एक महत्वाचा ग्रह आहे आणि तो ग्रह असल्यामुळं महत्वाचा या अर्थानं आहे की इथं जीवसृष्टी आहे, जीवावरण आहे आणि मग या ब्रह्मांडामध्ये, अवकाशामध्ये ज्या ग्रहावरती जीवसृष्टी आहे, बायोम्स आहेत, तो भाग इतर ग्रहाची तुलना करता अत्यंत महत्वाचा म्हणून ओळखला जातो आणि त्या अर्थानं या पृथ्वीचा अभ्यास महत्वाचा आहे. आणि मग या जीवसृष्टी निर्माण झालेल्या पृथ्वीवरती जीवावरण तयार झालं आणि त्या जीवावरणाबरोबरच वातावरण तयार झालं की जे वातावरण या तासाला आपण बघणार आहोत. सर्वसाधारणपणे आपण प्रत्येक शब्दाची फोड करतो. वातावरण म्हणजे काय? ऍटमॉस्फिअर इंग्लिशमध्ये त्याला आपण म्हणतो. वातावरण या शब्दाची फोड केली तर आपल्याला असं कळतं की वात अधिक आवरण. आता वात याचा अर्थ वारे किंवा हवा आणि वाता आवरण असा आ शब्द आहे तिथं आणि मग वात अधिक आवरण बरोबर वातावरण म्हणजे वात याचा अर्थ हवा किंवा वारे असा होतो आणि आवरण याचा अर्थ आवरण. म्हणजे पृथ्वी हा जर एक ग्रह आपण घेतला, त्या पृथ्वीच्या सभोवताली असलेल्या आवरणाला आपण वातावरण म्हणतो. म्हणजे एक ग्लोब आहे, गोल आहे, त्या गोलाच्या सभोवताली असलेल्या आवरणाला वातावरण असं म्हणतो. शब्दशः अर्थ जास्त खोलात न जाता त्याचा शब्दशः अर्थ कोणत्याही वस्तूच्या किंवा पदार्थाच्या बाहेरच्या आवरणाला त्या पदार्थाचं आवरण म्हणतात. तसं पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या ह्या गोलाच्या सभोवताली असलेलं जे एक आवरण आहे त्या आवरणाला वातावरण असे म्हणतात. सर्वसाधारणपणे आपण पृथ्वी जर अभ्यासाला घेतली तर त्या पृथ्वीच्या सभोवताली ऊन असेल, वारा असेल, ढगांचा गडगडाट असेल, विजांचा चमचमाट असेल, वादळी वारा असेल, हवा असेल, हवामान याचं एक आवरण आहे आणि ह्या सबंध आवरणाला मिळून वातावरण असे म्हणतात. हा पहिला भाग झाला. पण काही शास्त्रज्ञांनी ह्याच्या व्याख्या देखील केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ते असं म्हणतात, पहिली व्याख्या त्याची अशी आहे, पृथ्वीभोवती असलेल्या वायूंच्या वेष्टनाला वातावरण असे म्हणतात. म्हणजे पृथ्वी गोल आहे, ह्या गोल असणाऱ्या ग्रहाच्या सभोवताली असलेल्या हवेच्या वेष्टनाला वातावरण म्हणतात. वेष्टन याचा अर्थ आवरण, दुसरा शब्द आहे तो. दुसरी व्याख्या अशी आहे
की वातावरणाच्या भौतिक प्रक्रियांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला वातावरणशास्त्र असं म्हणतात. W.G. मूर नावाचं तत्ववेत्ता आहे, त्या तत्ववेत्याने ही व्याख्या केलेली आहे. ते असं म्हणतात की वातावरणाच्या भौतिक प्रक्रियांचा, भौतिक याचा अर्थ काय? नैसर्गिक. नैसर्गिक याचा अर्थ काय? निसर्गानं निर्माण केलेले घटक, निसर्गानं निर्माण केलेल्या प्रक्रिया. आणि म्हणून वातावरणाच्या नैसर्गिक प्रक्रियांचा अभ्यास, म्हणजे पाऊस पडत असताना एक प्रक्रिया घडते, ऊन पडत असताना एक प्रक्रिया असते, धुके पडत असताना एक प्रक्रिया असते. या प्रक्रियांच्या संदर्भामध्ये त्या तत्ववेत्याला म्हणायचं आहे वातावरणाच्या भौतिक प्रक्रियांचा अभ्यास करणार एक शास्त्र आहे, एक अध्ययन करणार एक शास्त्र आहे, संशोधन करणार एक शास्त्र आहे. त्या शास्त्राला वातावरण शास्त्र असं म्हणतात. थोडक्यात वातावरण म्हणजे काय आपल्याला म्हणता येईल? वातावरण म्हणजे पृथ्वीच्या सभोवताली असलेल्या हवेच्या, वायूंच्या वेगवेगळे जे धुलीकण असतात, त्या धुलीकणांच्या, पाण्याची वाफ असेल, या सर्वांच्या आवरणाला वातावरण असे म्हणतात. म्हणजे आपलं शरीर आपण पकडलं तर आपल्या शरीराच्या भोवती कपड्यांचं आवरण जसं आहे, तसं पृथ्वीच्या सभोवताली या नैसर्गिक घटकांचं आवरण आहे. त्या आवरणाला वातावरण असे म्हणतात. आणि ह्या नैसर्गिक घटकांच्या प्रक्रियांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला वातावरण शास्त्र असे म्हणतात. आता त्याच्या पुढचा घटक कोणता आहे की वातावरणाचे घटक कोणते? दुसरा मुद्दा आहे वातावरणाचे घटक कोणते. वातावरणाचे घटक बघत असताना 3 घटक खूप महत्वाचे आहेत यामध्ये. पहिला घटक आहे वायू, गॅसेस. दुसरा घटक आहे पाण्याची वाफ, वॉटर वेपर म्हणतो त्याला आपण. आणि तिसरा घटक आहे धुलीकण, त्याला आपण डस्ट पार्टिकल्स म्हणतो. पहिला घटक काय सांगतोय आपल्याला? वायू. पृथ्वीच्या सभोवताली असलेल्या या विविध घटकांच्या आवरणाला वातावरण असे म्हणतात, असे आपण व्याख्या केली. या आवरणाच्या मध्ये वेगवेगळे घटक असतात. ते कोणते? वायू, पाण्याची वाफ आणि धुलीकण. मग यांचं प्रमाण काय आहे, यांचं स्वरूप कसं आहे या घटकांचं, त्याच्यावर थोडासा आपण प्रकाश टाकू. वायू हा घटक आपण घेतला तर ह्या वायूमधील जे उपघटक आहेत, जे उपवायू आहेत, त्यांचं प्रमाण ह्या वातावरणामध्ये कसं आहे? सर्वसाधारणपणे नायट्रोजन, त्याला आपण N2 म्हणतो, 88.84%, म्हणजे ढोबळमानानं 88% इतकं प्रमाण या हवेमध्ये नायट्रोजनचं असतं. आता नायट्रोजनचा खत निर्मितीसाठी उपयोग असेल, किंवा मातीमध्ये कुजण्याची प्रक्रिया असेल, किंवा एका शक्तीचं, एका एनर्जीचं दुसऱ्या एनर्जीमध्ये रूपांतर करण्याच्या दृष्टीनं त्याचं योगदान असेल, ते खूप मोठं आहे. त्यामुळे नायट्रोजन हा वायू अत्यंत महत्वाचा आहे. दुसरा वायू जो आहे तो म्हणजे ऑक्सिजन. ऑक्सिजन वायू, त्याला आपण O2 म्हणतो, त्याचं देखील या वातावरणामध्ये 20.94% इतकं प्रमाण असलेलं दिसून येतं. आता याचं प्रमाण त्या मानानं खूप कमी आहे नायट्रोजनची तुलना करता, पण तो अत्यंत महत्वाचा आहे. हा वायू अत्यंत महत्वाचा आपल्याला पाहायला मिळतो, कारण हा जर वायू पृथ्वीच्या पृष्ठभागावरती वातावरणामध्ये तयार झाला नसता तर आपण जगू शकलो नसतो. पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जीवावरण निर्माण झालं नसतं. आणि त्या अर्थानं या वायूला आपण प्राणवायू म्हणतो. आपला प्राणाचा वायू आहे तो. तो वायू जर आपल्याला मिळाला नाही, हवा जर ती मिळाली नाही, आपण जगू शकत नाही. आणि म्हणून ऑक्सिजनचं प्रमाण
हे 20.94% इतकं आहे आणि ते खूप महत्वाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सर्वसाधारणपणे सकाळी अनेक लोक ऑक्सिजन जास्त मिळावा म्हणून सकाळी फिरायला जातात आणि मग नंतर थोडा वेळ झाल्यानंतर हे ऑक्सिजनचं प्रमाण थोडंसं कमी 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 होत जातं आणि म्हणून ऑक्सिजन किती महत्वाचा आहे आणि त्याचा अभ्यास किती महत्वाचा आहे हा भाग या वातावरणाच्या घटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे कार्बन डायऑक्साईड, त्याला आपण CO2 म्हणतो. याचं वातावरणामध्ये प्रमाण किती आहे? 0.033% इतका आहे. पण याचं प्रमाण जरी कमी असलं तरी देखील जीवसृष्टीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा हा वायू आहे. विषारू जरी वायू असला तरी जीवसृष्टीच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे, कारण वनस्पतीचं ते अन्न आहे. वनस्पतीला कार्बन डायऑक्साईड लागतो आणि कार्बन डायऑक्साईड वनस्पती घेते आणि आपल्याला प्राणवायू देते, ऑक्सिजन देते. त्या दृष्टीनं या कार्बन डायऑक्साईडचं अनन्य साधारण असं महत्व असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर पुढचा जो वायू आहे तो म्हणजे ओझोन वायू. हा वायू अतिशय विषारी असतो. तो पृथ्वीच्या पृष्ठभागावर जर आला तर जीवसृष्टीला, जीवावरणाला प्रचंड धोका निर्माण होतो. सध्या ग्लोबल वॉर्मिंग आहे, जागतिक तापमान वाढ मोठ्या प्रमाणात होतीये आणि ही जागतिक तापमान वाढ होत असताना प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं आणि प्रदूषण होत असताना अनेक उद्योगधंदे मोठ्या प्रगतीनं सुरू आहेत. प्रदूषण मोठ्या पद्धतीनं हवेचं वाढतंय आणि वाढलेलं हे प्रदूषण वाढल्यामुळं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त वाढतं आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढल्यामुळं 25 ते 30 किलोमीटर भूपृष्ठापासून उंच असलेला हा जो ओझोनचा थर आहे त्या थराला छिद्रे पडतात, मोठमोठे खड्डे पडतात आणि सूर्याकडून येणारे अतिनील किरण जे असतात ती डायरेक्ट पृथ्वीवरती यायला लागलेत. म्हणजे हा वायू काय करतो, सूर्याकडून आलेली अतिनील जी किरण आहेत, तीव्र जी किरण आहेत, ती किरण हा सौम्य करतो आणि सौम्य झाल्यानंतर पृथ्वीला जेवढी उष्णता पाहिजे आहे, जेवढी किरण पाहिजे आहेत ती किरण देण्याचं काम करतो. पण ओझोनच्या थराला छिद्र पडल्यामुळं, तिथं वेगवेगळे बोगदे पडल्यामुळं सूर्याची डायरेक्ट किरण पृथ्वीच्या पृष्ठभागावरती येतात आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आल्या गेल्यामुळं पृथ्वीवरती ओझोनचा शिरकाव होतो. पाण्यामध्ये ओझोन मिक्स झाल्यामुळं ऍसिड रेन नावाचा पाऊस पडतो आणि पिकं काही वेळेला नष्ट होतात, जमिनी देखील नष्ट होतात. आणि सध्या औद्योगिकरणामुळं हा वायू जो आहे तो पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे येण्यासाठी सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळतो. त्याचे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला येते आणि म्हणून ओझोनचं जे प्रमाण आहे ते नगण्य आहे, परंतु तो अत्यंत विषारू आहे. विषारू जरी असला तर ते पृथ्वीचं कवच कुंडले म्हणून ओळखलं जातं, कारण सूर्याकडून येणारी जी किरण आहेत ती किरण हा थोपवतो आणि पृथ्वीला जेवढी किरण पाहिजे आहेत तेवढीच तो देण्याचं काम करतो. आणि या अर्थानं पृथ्वीची कवच कुंडले किंवा पृथ्वीचं छत्री म्हणून देखील त्या ओझोनला ओळखलं जातं. तर त्या ओझोनचं लेअर देखील, थर जो आहे तो सध्या आपण जिरजिरा करतोय, पातळ करत आहे किंवा त्याला छिद्र करतो आहे. कार्बन डायऑक्साईड वाढल्या गेल्यामुळे तो वायू जातो तिथं आणि तिथं ती छिद्र पडतात आणि त्यामुळे तापमान वाढ झालेली आहे, अनेक त्याच्यातून रोग निर्माण झालेले आहेत, हे प्रश्न निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात. हे वातावरणाच्या घटकांच्या मधला वायूंचा भाग आपण बघितला. वातावरणाचा दुसरा घटक कोणता आहे? पाण्याची वाफ, वॉटर वेपर, किंवा त्याला इव्हापोरेशन म्हणतो, की वाफ ती बाहेर पडते. आता ह्या वाफेमध्ये बाष्पाचे प्रमाण वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. भूपृष्ठाजवळ बाष्पाचं प्रमाण हे 3 ते 4% असते, तर 4 किलोमीटर उंचीपर्यंत त्याची घट होत 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 जाते. म्हणजे याचा अर्थ पृथ्वीच्या पृष्ठभागाला लागून बाष्पांचं प्रमाण हे जादा असतं आणि भूपृष्ठापासून जसं आपण उंच उंच जाऊ तसं या बाष्पांचं प्रमाण हे कमी कमी व्हायला लागतं. म्हणजेच अति उंचीवरती बाष्पाचं प्रमाण कमी आणि कमी उंचीवरती बाष्पाचं प्रमाण जादा असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे सर्वसाधारणपणे
सकाळचे ह्या हिवाळा ऋतूमध्ये आपण येत असताना धुकं निर्माण होतं. याचा अर्थ बाष्प त्या हवेमध्ये प्रमाण त्या बाष्पांचं जादा असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. दुसरा भाग ह्या पाण्याच्या वाफेचा आपण बघायला गेलो तर आपल्याला असं लक्षात येतं की समुद्रावरती बाष्पाचं प्रमाण हे जादा असतं आणि समुद्रापासून सपाटीपासून जसं आपण लांब जाऊ, कोरड्या भागामध्ये जाऊ, वाळवंटी भागामध्ये जाऊ, तिथं कोरडं हवामान असतं तिथं बाष्पाचं प्रमाण कमी असतं. म्हणजे एक लॉ तयार होतो बघा, समुद्र सपाटीपासून जसं आपण लांब जाऊ तसं बाष्पाचं प्रमाण कमी होतं. किंवा समुद्र सपाटीपासून लांबचं एखादं ठिकाण बघितलं, त्या ठिकाणापासून समुद्र सपाटीकडे जसं आपण येऊ किंवा समुद्राकडे जसं येऊ तसं बाष्पाचं प्रमाण वाढायला लागतं. याचा अर्थ असा की समुद्रावरती बाष्पाचं प्रमाण हे जादा असतं आणि समुद्रापासून लांब असणाऱ्या कोरड्या जमिनीच्या भागावरती बाष्पाचं प्रमाण हे कमी असलेलं पाहायला मिळतं. आता आपल्या भागामध्ये बऱ्याचशा नद्या आहेत, तर नदीच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर बाष्पाचं प्रमाण जास्त वाढतं, म्हणजे धुक्याचं प्रमाण जास्त असतं. आणि नदीपासून जसं आपण लांब जाऊ तसं धुक्याचं प्रमाण हे कमी असलेलं दिसतं. याचा अर्थ असा की पाण्याजवळ जिथं पाणी आणि उष्णता आहे तिथं बाष्प जास्त निर्माण होतात आणि जिथं केवळ उष्णता आहे, पाणी नाही, तिथं बाष्प निर्माण होत नाहीत. आणि हे सर्व वातावरणामध्ये वाफेचं प्रमाण देखील कमी अधिक प्रमाणात असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि ह्या वातावरणाचा तिसरा आणि महत्वाचा घटक म्हणजे धुलीकण, त्याला आपण डस्ट पार्टिकल्स म्हणतो. ह्या धुलीकणाच्या संदर्भामध्ये आपल्याला काय म्हणता येईल की उंचीनुसार बाष्प जसे कमी होतात तसं उंचीनुसार हे धुलीकण जे आहेत ते देखील कमी होताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे कमी उंचीवरती लहान लहान धुलीकण जादा असतात आणि जास्त उंचीवरती हे धुलीकणांचे प्रमाण अतिशय नगण्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे सूर्य उगवताना किंवा सूर्य मावळताना जो संधी प्रकाश पडतो, हा संधी प्रकाश ह्या धुलीकणांच्या मुळे पाहायला मिळतो. म्हणजे सूर्य उगवायचा असतो पण आपल्याला उजेड दिसतो, तर सूर्याची किरण ह्या धुलीकणांच्या वरती पडतात आकाशामध्ये आणि हे धुलीकण त्या किरणांना परावर्तित करून जिथं सूर्य उगवलेला नाही अशा भागाकडे फेकतात. म्हणजे बऱ्याच वेळेला सूर्यास्त होतो, सूर्य बुडालेला असतो, सूर्य आपल्याला दिसत नाही, पण सूर्य अस्ताला गेल्यानंतर देखील उजेड मात्र आपल्याला दिसतो, त्याला संधी प्रकाश असं आपण म्हणतो. हा संधी प्रकाश पाडण्याचं काम हे अवकाशातले धुलीकण करतात. म्हणजे सूर्याची किरण त्या धुलीकणांच्या वरती पडतात आणि धुलीकण तिथून ते पृथ्वीवरती ज्या भागामध्ये सूर्य दिसत नाही त्या भागामध्ये हा उजेड देण्याचं काम हे धुलीकण करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून संधी प्रकाश हा धुलीकणांच्यामुळे वातावरणामध्ये तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा याच्यातला मुद्दा आहे सागरावरती, महासागरांचा जर आपण विचार करायला गेलो तर महासागरावरती सर्वसाधारणपणे 1 घनमीटर क्षेत्रावरती 3000 धुलीकण असतात. महासागरावरती 1 घनमीटरचा जर आपण भाग घेतला तर त्या 1 घनमीटर भागावरती 3000 धुलीकण असलेले आपल्याला पाहायला मिळतात. सर्वसाधारणपणे शहरी भागामध्ये आपण जर गेलो तर त्या शहरी भागामध्ये 1 घनमीटर क्षेत्रावरती 1,00,000 धुलीकण आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे समुद्रापेक्षा शहरी भागावरती, नागरी भागावरती धुलीकणांचं प्रमाण हे अत्यंत जादा असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे जे संशोधन केलेलं आहे ते ॲटिकन शास्त्रज्ञांनी केलेलं आहे आणि त्या संशोधनांती हा भाग अध्ययन जगासमोर आणण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला दिसून येतो. म्हणजे थोडक्यात उंचीनुसार बाष्पकणांचं प्रमाण जसं कमी कमी होतं तसं धुलीकणांचं प्रमाण कमी होतं. त्याचबरोबर संधी प्रकाश जो आहे तो धुलीकणांच्यामुळे पृथ्वीवरती लोकांना त्याचा अनुभव येतो आणि सागरावरती धुलीकणांचं प्रमाण हे कमी असतं आणि सागरापासून जसं आपण जमिनीकडे येऊ तसं धुलीकणांचं प्रमाण हे वाढताना दिसतं. हे तिन्ही घटक ह्या वातावरणाच्या थरामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. या तासाला आपण सर्वसाधारणपणे कोणत्या गोष्टी बघितल्या बघा की टॉपिक नंबर 2 आपण सुरू केला, वातावरण, त्याला इंग्लिशमध्ये ऍटमॉस्फिअर म्हणतात. विषय प्रवेश केला आपण, प्रस्तावना बघितली, त्या व्याख्या पण बघितल्या की पृथ्वीभोवती असलेल्या वायूंचे जे आच्छादन आहे, आवरण आहे, त्याला आपण वातावरण असे म्हणतो. आणि ह्या वातावरणाचे जे घटक आहेत ते 3 घटक आपण बघितले. त्यामध्ये
पहिला घटक आहे वायू. त्या वायूमध्ये मग नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, ओझोन, इतर वायू, ऑर्गन वगैरे ते आहेत. त्याच्यानंतर पाण्याची वाफ आणि तिसरा घटक आपण बघितला धुलीकण. ह्या तिन्ही घटकाने मिळून हे वातावरण तयार झालेलं असतं. आज शिकवलेल्या या भागावरती काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. काय शंका आहेत का? किरण? हा हा. महेश, सूरज, स्नेहल, शंका असेल तर पुढच्या तासाला जरी विचारलं तरी चालू शकेल. हा. आणि बाकीच्या जे विद्यार्थी आहेत, तुमचे मित्र आहेत, मैत्रीण आहेत, त्यांना थोडस कॉल करा आणि दररोज उपस्थित राहायला सांगा. हा. चालेल. हा चालेल. थांबूया मग आज. ओके. उद्या आणि 9 वाजता तास सुरू होईल. आठवणीनं आपला वेळ काढायचा आणि जॉईन व्हायचं. हा. ओके. गुड डे.